सनी पालवे सर प्रमुख अंपायर के रूप में देखने मिलेंगे। चालू असलेला सामना एसजेवी दौंड वर्सेस मेरी मेमोरियल इंटरनॅशनल स्कूल दौंड। प्रथम फलंदाजी करताना एसजेवी स्कूल दौंड। कॅमेरामॅन प्लीज फोकस ऑन दॅट फायनल मॅच। पहिला चेंडू मिड विकेटच्या दिशेने टोलवला, चेंडू जातोय वन बाउंस सीमा रेषेवर, चौकार। गोखले साहेब या सामन्याचा आनंद घेताना गोखले साहेब यावेळेस चांगला चेंडू उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेर चेंडू जात होता, त्याला कट करण्याचा प्रयत्न होतोय परंतु चेंडू जातो यष्टी रक्षक। यावेळेस पुन्हा एकदा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होतो, चेंडू बॅटीची कडा घेऊन जातोय थर्ड मॅनच्या दिशेने, चेंडू जातोय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार। एसजेवी संघाच्या फलंदाजाकडून लगावलेला हा दुसरा चौकार। या चौकाराने धावसंख्या 2 चौकाराने वाढेल 8 धावा। यावेळेस मोठा फटका, चेंडू लॉंग बाउंड्री लाईनच्या बाहेर, हो हो षटकार। ब्रँडन स्ट्रोक 6 धावा। यांना काही कोच बीत नसेल सर, डायरेक्ट रापटे द्यायला आले त्यांनी, बाकी सगळ्या शाळेला कोच असतील बघा। 14 धावा आतापर्यंत कुठल्या गेल्यात पहिल्या षटकात। यावेळेस कव्हरच्या डोक्यावरून जातो चेंडू, 6 धावा। खेळाडूचा पाय बाउंड्री लाईनला लागला होता, षटकार 20 धावा। सुंदर फलंदाजी करतोय हा फलंदाज। पुन्हा एकदा मोठा फटका, लॉंगनच्या डोक्यावरून 6 धावा। 26 धावा कुठल्या गेल्यात, वाह। ब्रँडेड स्ट्रोक 6 धावा, 26 धावा। आतापर्यंत चांगल्या फलंदाजांना 26 धावा कुठता आल्या नाहीत। या लहान पोराने मात्र या टुर्नामेंटमध्ये जादू केली। फलंदाजी कशी करावी याचं उत्तम उदाहरण या लहान मुलाकडून पाहायला मिळेल। मी अगोदर सांगितलं होतं, रोहित सरांनी मला सांगितलं होतं, भविष्यातले रोहित शर्मा विराट कोहली तुम्हाला जर घडवायचे असतील तर असे सामने होणं गरजेचं असतं। 26 धावा, 5 चेंडूमध्ये 26 धावांचा पाऊस पाडला या फलंदाजाने। दरम्यानचा हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, 1 धाव घेतलेली आहे। एका धावेने धावसंख्या होईल ती 27 धावा। ओ जो डाव्या स्टेजच्या बाहेर वाईट बॉलचा इशारा पंच सनी पालवे यांचा। अवंतर धावेने धावसंख्येत भर। पुलटा चेंडू बॅटीची कडा घेऊन जातोय थर्डमॅनच्या दिशेने, त्यावर 1 धाव मात्र नक्की मिळेल। एका धावेने धावसंख्या पुन्हा एकदा वाढेल। दुपारी इथे मेगा फायनल पाहायला मिळणार आहेत। गेम चेंजर विरुद्ध गुलबर्गा या दोन्ही संघांदरम्यान किगो कटरिया ट्रॉफी 2026 साठी 2 संघ जे पात्र झालेत त्यांचा सामना। मी रिक्वेस्ट करेल 1:15 वाजता हा सामना होईल। यावेळेस चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने, यावर 1 धाव। दोन्ही फलंदाज अत्यंत सुंदर फलंदाजी करत आहेत। एक मोठा स्कोर संघासाठी सेट करण्याचा प्रयत्न होतोय। आज मात्र ग्राउंडवर जत्रा भरली, क्रिकेट प्रेमींची जत्रा आहे, क्रिकेटर लोकांची जत्रा आहे। यावेळेस मोठा फटका, चेंडू जातो डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, 6 धावा।
लॉन्ग हिट षटकार, ब्रँडेड षटकार. चालू असलेला सामना SJV वर्सेस मेरी मेमोरियल इंटरनॅशनल स्कूल दौंड. या दरम्यान पुन्हा एकदा लॉंगॉनच्या डोक्यावरून लॉंग हिट 6. बाहेर नाही या मॅच चालू आहे, आतमध्ये घुसताय. दरम्यान यावेळेस पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने टोलला हा चेंडू. 6 धावा. किती षटकार हाणले त्यांनी 4 हाणले आणि 2 हाणले. टाकता येत असेल ना, चिटकवता येईल तर ते करणार, तर नाही सम्राट काय वाईट बॉल. बॉलर जीव भारी होता मग ती मी इथनं बघत होतो ना, चांगली बॉलिंग टाकत होता, त्यालाच हाणले सगळ्यात जास्त. यावेळेस डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातो. 6 धावा. खूप लांब फटका खेचला हा. या 6 धावेने धावसंख्या पुन्हा एकदा वाढेल. चेंडू चेंडू पहा, ब्लॅक टी शर्ट गाडीच्या पाठीमागे जो ब्लॅक टी शर्ट आहे ना, आतमध्ये जाऊन चेंडू पहा. बॉल बघा, बॉल आतमध्ये जावा, आतमध्ये काय नाहीये. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका, पुन्हा एकदा चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनचे बाहेर. 6 धावा. धावांचा पाऊस पाडला या 2 फलंदाजांनी. SJV दौंड विरुद्ध मेरी मेमोरियल इंटरनॅशनल स्कूल दौंड. पुन्हा एकदा मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू जातोय. 6 धावा. किती रन झाले प्रेम सर? स्कोर किती झाला प्रेम सर? प्रेम सर स्कोर? तीन षटकांच्या समाप्तीनंतर 68 धावा. अच्छा, लास्ट बॉल आहे. यावेळेस पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. यावेळेस मात्र फलंदाज बीट होतोय. चेंडू जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू.
फुलटॉस चेंडू मिड विकेटच्या बाहेर 6 धावा. या दोन्ही चिमुकल्यांनी मिळून टोटल 14 षटकार लगावलेत. आतापर्यंत जितक्या मॅचेस झाल्या एकदा जोरदार टाळ्या व्हायलाच पाहिजे. बिग क्लॅप फॉर दिस टू बॅट्समॅन. वेल प्लेड. हा 15वा षटकार आहे. षटकारांचा पाऊस पाडणारे फलंदाज. 15 षटकार आतापर्यंत दोघांनी मिळून मारलेत. एकच रन सिंगल मध्ये निघलाय ना. 13 का 14 झाले. चांगली फलंदाजी पाहायला मिळते फलंदाजाकडून. आतापर्यंत 14 षटकार झालेत. पुन्हा एकदा चेंडू स्क्वेअर पंचांच्या डोक्यावरून 6 धावा. यावेळेस बॅक टू बॉलर फटका. स्वतः फॉलो थ्रू मध्ये फील्ड करतोय गोलंदाज. कुठलीही धाव नाही. फुलटॉस चेंडू यावेळेस स्क्वेअर लेग पंचांच्या डोक्यावरून नो बॉल आणि षटकार. पुन्हा एकदा लांगांच्या डोक्यावरून 6 धावा. ब्रँडेड शॉर्ट स्ट्रोक आहे हा षटकार. 4 ओव्हर झाल्या. ए सनी स्कोर काय आला स्कोर. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 100 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. दोन्ही फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडलाय. खरंच चांगली फलंदाजी पाहता म्हणता येईल. आतापर्यंत या दोन्ही फलंदाजांनी मात्र मेरी मेमोरियल स्कूलच्या गोलंदाजाची मात्र पुरती धुलाई केली. अँडी फ्लावर ग्रँड फ्लावर दोन्ही बंधू आहेत फलंदाजीसाठी. दोघांनी मात्र मेरी मेमोरियल संघाच्या गोलंदाजाला बदलून काढले, धोपटून काढले. अँडी फ्लावर आणि ग्रँड फ्लावर. पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने टोलला चेंडू. चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर. षटकार. सिंगल डबल मध्ये आतापर्यंत फक्त 1 धाव निघली आहे. बाकी सगळे षटकार आहेत. एन्जॉय घ्या. मैदानाच्या आत येऊ नका. नाचा खेळा बागडा. प्रेक्षक पण आनंद घेतात या दोघांच्या फलंदाजीचा. आणि या 50 धावा पूर्ण होत आहेत. वेल प्लेड बोथ बॅट्समॅन. वेल प्लेड वेल प्लेड. पुन्हा एकदा त्यांच्यासाठी टाळ्या व्हायला हव्यात. वेल प्लेड बोथ बॅट्समॅन. हो यावेळेस चांगला चेंडू होता. दौंडचा वैभव सूर्यवंशी तुम्हाला पाहायला मिळतोय. एक छोटा खेळाडू सुंदर फटकेबाजी करतोय. वैभव सूर्यवंशी जशी धावाची पाऊस पाडतोय. हे दोन्ही भाऊ आणि दोघे फलंदाज मात्र धावांचा पाऊस रेल्वे कामगार मैदानावर पाडतायत. दोघांचं नाव जर कळेल आम्हाला तर बरं होईल. यावेळेस मिड विकेटच्या दिशेने टोलवला. चेंडू जातो 6 धावा. अमन शेख आणि अरबाज शेख. अमन आणि आबान. अमन आणि आबान अशी दोन्ही भावांची ही जोडी मैदानात पाहायला मिळते. सुंदर फलंदाजी. ओहो 5-6 धावा. ब्रँडेड हिट. षटकार. शेजवळी शाळेचं भविष्य उज्ज्वल आहे. या 2 फलंदाजांच्या रूपात जर ही जोडी जर मैदानात जमली तर धावांचा पाऊस नक्कीच पाडणार. यावेळेस लॉंग ऑफच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होतोय आणि हा फलंदाज होतो बाद. काय मारले का मस्किरी. चांगले नाही मारले.
लहान लेकरांसोबत मोठी माणसं एन्जॉय करताना बॅट कोण नाचत